आर्या काय सांगणार पुण्याबद्दल? लहानपणापासून पुणेकरांनी खूप खूप सपोर्ट दिला, त्याच्यामुळेच मला वाटतं मी गाण्याच्या क्षेत्रात मला करिअर करायला एक मोटिवेशन मिळालं. सारेगमप, लिटिल चॅम्प्स किंवा ती सध्या काय करते, सगळ्या माझ्या आत्तापर्यंत मी जे काही नवीन करू बघितलेलं आहे त्या सगळ्याला पुणेकरांनी मला नेहमीच खूप छान प्रतिसाद दिला आहे. वा वा. आता मी काही प्रेक्षकांकडे जातोय, काही पुणेरी प्रेक्षक इथे बसलेले आहेत, त्यांनाही काही प्रश्न असतात. बघूयात. नमस्कार. सर बोलू का जरा? हा, उभे राहून बोला. नमस्कार सर. हा, तरी दिसत नाही तुम्ही. बस बोला बोला. हा, काय चाललंय तुमचं? अपमान बोला. ऑडियन्स एवढा अपमान का कराल तुम्ही? असू द्या, बोला. तुम्ही कुठले पुण्याचे? तसं मी कोल्हापूरचा, पण इथे येऊन सेटल झालो सर. अच्छा, वा, बोला बोला बोला. सर माझा मुलगा आहे वैभव तत्ववादी सर. हा तुमचा मुलगा आहे? नाही नाही, कसं सर शक्य आहे का? वाटतंय का काय? कुठं काय कॉम्बिनेशनच नाही सर. हा, मग कोण मुलगा आहे? नाही, हा माझा पोरगा आहे. हा बघा, हे सीट मागत दिसत नाही, इथे रे पोरा. अच्छा. तर वैभव तत्ववादी सरांचा खूप मोठा फॅन आहे ना रे? फॅन आहे, बोल की. अरे बोल ना. आहे तर हाय सर खूप. अरे काय बोल की. अरे मुलगा आहे ना? मुलगा आहे माझा. बरं, हाय फॅन आहे, कळलं. पुढे काय? मग हाय मोठा फॅन आहे सर तुमचा. तर एक मिनिटासाठी फक्त फोटो काढायचा होता. तुम्ही ह्याला कडेवर घ्याल का प्लीज? प्लीज फोटो सर. काही तुमच्या अपेक्षा आहेत? अरे सर काय ऑडियन्स आहे म्हणल्यावर तर आम्ही तुमचं या लवकर picture या, बघतोय. वेळ नाही आमच्याकडे. चला. जाता धावतचा पोरा. हा, आता काय वाट लावणार आहे आम्हाला माहिती. या तुम्ही पुढे या फोटो काढायला. का तिथनच काढणार? काढा तिथनच. जा जा. घरी जायला तो तसाच. सावकाश रे, पारंब्या समजून डाळी धरशील. घ्या घ्या, फोटो घ्या, फोटो घ्या. हा, जबरदस्त. हा, माझा काय अपमान होणार आहे मला अजून कळत नाहीये, पण ठीक आहे. नाही हॅलो आई. हा नाही नाही, कार्यक्रम संपत आला, येतोच घरी. हा बाबा फक्त डाळ भातच खाणार आहेत. हो हो, ठेवतो. हो हे थांबा. काढला का फोटो? नाही, फोटो काढायचाच नव्हता आम्हाला. मग? ही तर रेंज येत नव्हती, म्हणलं टॉवर वरती जा. आनंद इंगळे सर, तुमच्याकडे आता येणार आहे की पु ल देशपांडे यांच्याबद्दल आपण बोललो, आणि अशी आमची आणि घरात बसलेल्या प्रेक्षकांची, इथल्याही प्रेक्षकांची इच्छा असणार आहे की तुमच्याकडून काहीतरी पुलंचं ऐकायला मिळावंच आज. एक इरसाल अत्यंत माणूस आहे जो खोटी साक्ष द्यायला कोर्टमध्ये आलेला आहे आणि तिथे तो वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळ्या गोष्टी करत लोकांना भुलवतोय. मी उभं राहून करू का? प्लीज. जास्त बरं पडेल. जोरदार टाळ्या सरांसाठी. नाही, तो म्हणतो की तुम्ही वकील नाही, म्हणून या. हा, मी विचार- हा, रामायण सांगायचं म्हणजे काय? साधी गोष्ट आहे बरोबर होय. आहे. ते पहिल्यापासून सांगायला पाहिजे. एक दशरथ राजा असतो. अत्यंत आनंदी असतो. हो. आणि राण्या म्हणाल तर 3-3, पण पोटाला पोर नसतं, लय दुःखी असतो. बरोबर. म्हणून मोठा यज्ञ करतो, पुत्र कामिष्टिक यज्ञ. कुठला? पुत्र कामिष्टिक म्हणजे काय? काय? पुत्र का होत नाही? काय मिस्टेक होती? मोठा यज्ञ आहे तो, करून घ्या तुम्हाला लागला तर, पुत्र कामिष्टिक यज्ञ. आणि मग तो यज्ञ करतो तर राजाला ती अशी 4 पोरं होतात, दट्टी कट्टी. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. काय काय काय? शत्रुघ्न लय अवघड नाव आहे ते. दशरथ बी तिघांनाच हाक मारायचा, राम, लक्ष्मण, भरत. बाजाला म्हणला. वा 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 वा, पण फारच अप्रतिम. आणि पु ल देशपांडेंसाठी एकदा जोरदार टाळ्या. मंडळी, आज हा कार्यक्रम पुण्यामध्ये होतोय, आणि पुण्यात होण्याचं आणखीन एक मोठं कारण श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, आणि त्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आज आम्हाला इथे करण्याची संधी मिळाली. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांच्यासाठी. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट पुणे 125 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि त्यानिमित्तानं हा महोत्सव भरवण्यात आलेला आहे. तर आज इथे सगळे कलाकार जमलेले आहेत. संदीप आणि सलील ही जोडी प्रसिद्ध आहे त्यांच्या गाण्यांसाठी, कवितांसाठी, संगीतासाठी. तर आज माहोल आहे, आणि सगळ्यांची इच्छा तर असणार आहे तुमच्याकडून काहीतरी नक्कीच ऐकायला आवडेल. काही गाण्यांचे मुखले ऐकवतो. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात,
मन नाजूक अशी मोती माळ, मन नाजूक अशी मोती माळ, तुझ्या नाजूक अशा गळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या तळ्यात. कसे सरतील सई माझ्या विन दिस तुझे, सरताना आणि सांग चलतील ना. गुलाबाची फुल दोन रोज रात्री डोळ्यावर, मुसू मुसू पाणी सांग भरतील ना, भरतील ना. पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा, रीते रीते मन तुझे उरे. ओठभर हसे हसे उरातून वेड पिसे, खोल खोल कोणात झुरे. आता जरा मिळी तुझी माझी व्यथा निळी, सोसताना सुखावून हसशील ना. गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर, मुसू मुसू पाणी सांग भरतील ना, भरतील ना. कोमेजून भिजलेली एक परीराणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही. झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत. सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला ना. ना 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 ना. असाच काहीतरी योग या थिएटरचा, या जागेचा असेल. एक अगदी नवीन मुखडा ऐकवतो. आनंद शिंदेंनी गाणं गायलंय, काही दिवसातच येईल. एक 11वीतला मुलगा आहे बघा, की ज्याला प्रेमात पडल्यानंतर कसं होतं. तर तो मुखडा असा आहे की, तुला बघून बघून गेलो या रंगून उन्हाचं चांदण झालं या, वार शिरलंय अंगात आलो या रंगात तुझ्यात गुंतून गेलो या. माझ्या उरात धडधड कशी होती या फडफड, माझ्या उरात धडधड होती या फडफड, जीवाचं पाखरू झालं या. मला उडूडू, मला उडू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  झालं या. मला उडू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  झालं या. क्या बात है. थँक्यू सलील सर, थँक्यू संदीप सर.